नागलोकात अशी मान्यता आहे की भूलोकात नागपंचमी नावाचा एक सण साजरा केला जातो. त्यात सापांची पूजा केली जाते, त्यांना दूध पाजलं जातं आणि मग नागाला देव मानून त्यांना नागदेवता म्हणून संबोधलं जातं. किती छान आहे ना हे. अहो, मी तर असं ऐकलंय की काही ठिकाणी नागांची मिरवणूक सुद्धा काढली जाते. मला सुद्धा खूप आवडलं असतं अशा एखाद्या मिरवणुकीचा भाग व्हायला. नागांना देव म्हणणाऱ्या माणसांना भेटायला नाग लोकाला प्रचंड आनंद झाला असता. पण पण सगळीच माणसं अशी का नाही आहेत? माझे बाबा नाग लोकांचे नागराज ते नेहमी एक गोष्ट सांगायचे, आपण कधी कुणाच्या वाटेला जायचं नाही आणि कधी कुणाला त्रास तर अजिबात द्यायचा नाही. पण मग जी लोक आपल्याला त्रास देतात त्याचं काय? त्याचं काय करायचं? गप्प बसायचं? आता ही शिकवण बदलायची वेळ आली. नाग कधीच कोणाच्या वाटेला जात नाही, पण जर का कोणी नागाच्या वाटेला आलंच तर मात्र त्याला सोडायचं नाही आणि माणसांवर विश्वास तर अजिबात ठेवायचा नाही. हे भगवान शंकरा, हिंसा तर कोणालाच आवडत नाही, पण तू सुद्धा वाईट प्रवृत्तीनं त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंच ना. मग आता मला सुद्धा तेच करावं लागेल. ज्या लोकांनी माझ्या आई बाबांना नागराज आणि नागराणीचा जीव घेतला, ज्यांनी आमचा नागमणी पळवला, ज्यांनी नाग लोकांना अशी जखम दिली जी जी कधीच भरून निघणार नाहीये, मला त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावंच लागेल. माझं ते कर्तव्य आहे. ज्यांनी ज्यांनी माझ्या निष्पाप आई बाबांचा जीव घेतला, आमचा नागमणी सोडून आमच्या नाग लोकांचं अस्तित्व संपवायचा प्रयत्न केला, त्या लोकांना मी कसं सोडू? मला त्यांचा सूड घ्यायचा आणि मनुष्य जातीवर विश्वास तर मी कधीच अजून माझ्या वाटेत अडथळा तर आणत नाही ना. तो सतत माझ्या मागे मागे करत असतो, त्याच्यामुळे मी माझ्या कर्तव्यात कमी पडले. तो त्याने माझ्या मार्गात अडथळा आणला तर, आणि आणि त्याला जर का कळलं की मी माणूस नाही तर मी इच्छाधारी नागिन. मी त्याला हे कधीच कळू देणार नाही. मी त्याला हे कधीच कळू देणार नाही. हे भगवान शंकरा, एकीकडे माझ्या मनात मनुष्य जातीबद्दल इतका राग आहे, इतका राग आहे, आणि दुसरीकडे अर्जुन. मला मार्ग दाखव.
मला मार्ग दाखव, मला मार्ग दाखव.